आज आपण 3 ते 6 महिन्याच्या बाळाचा बेबी फ्रॉक कटिंग करणार आहोत, तोही अगदी सोप्या पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कापड हे 1 मीटरपेक्षा खूप कमी आहे, तरीही त्यामध्ये आपला सुंदर असा फ्रॉक शिवून तयार होणार आहे. तर इथे बऱ्याच वेळा असं होतं की लहान बाळाची छाती आणि कमरेचं माप हे एकच असतं. तर माझ्या मापामध्ये इथे 18 इंच माप आलेलं आहे. तर त्याचा चौथा भाग हा 4.5 होतो. तर त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं टोटल इथे मी 6 इंचावर मार्क करून घेते आहे. म्हणजे इथे मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलं आहे. तर 6 इंचावर मी अशी घडी मारून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला टॉपची उंची टाकायची आहे. तर इथे 7.5 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, असं मी इथे 8.5 इंचावर मार्क करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर शोल्डरचं माप टाकूयात. तर शोल्डर इथे मी 4 इंच घेते आहे. मुंढा देखील आपल्याला 4 इंचच घ्यायचा आहे. मुंड्याचं माप टाकून इथे मी एक चौकोन तयार करून घेते आहे, म्हणजे एक बॉक्स तयार करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर शोल्डरचं माप हे आपण 1.5 इंचावर घेऊया. त्यानंतर पुढल्या गळ्याची खोली ही मी 2.5 इंचावर घेते आहे. तर इथे आपण मागचा आणि पुढचा गळा हा दोन्ही एकाच मापाचा ठेवणार आहोत. तर मी इथे साधा गोल गळा करून घेते. तर इथे हा बॉक्स तयार करून घ्या. तर आपल्याला मुंढ्याचं मार्क हे 1.25 इंचावर करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याला हलकासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की फ्रॉक कटिंग करून पहा. तर हे आपण कटिंग करून घेऊयात. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. तर इथे आपला गळा मी कटिंग करून घेते आहे. आपला मागचा आणि पुढचा भाग एका वेळी आपला तयार झालेला आहे. तर आपल्याला उरलेल्या कापडमध्ये आता खालच्या घेरचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी उरलेलं कापड हे 4 फोल्डमध्ये घेतलेलं आहे. तर आपल्याला घेरची उंची ही 8.5 इंच हवी आहे. तर त्यामध्ये 1 इंच शिवण्यासाठी असं मी इथे 9.5 इंचावर मार्क करून घेतलं आहे आणि हे कटिंग करून घेते आहे. त्यानंतर उरलेल्या कापडमध्ये आपल्याला स्लीव कटिंग करून घ्यायचे आहेत. तर स्लीवसाठी इथे मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलं आहे. आता मी फुग्याची बाही शिवणार आहे. तर त्याच्यासाठी मी 4 फोल्डमध्ये मी इथे कापड घेतलं आहे. तर आपल्याला फुग्याची बाही शिवायची आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इथे 2-2 इंचाचं मार्क करून घेते, जे आपल्या प्लेट्ससाठी लागणार आहे. तर इथे मी सरळ लाईन आखून घेते आहे. त्यानंतर आपला मुंढा हा 8 इंचाचा आहे. तर त्याचा अर्ध होतं 4 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं आपल्याला टोटल 7.5 इंच लागणार आहे. तर इथे मी हा 7.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेते आहे. तर थोडंसं कमी आलं होतं, तर कापड सरकवून मी इथे 7.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेते आहे. तर हे आपण कटिंग करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला स्लीवची हाईट टाकायची आहे. तर इथे मी 4 इंच हाईट टाकते आहे. तर आपल्याला 3 इंचाचे स्लीव हवे आहेत आणि 1 इंच शिवण्यात जाईल, म्हणून इथे मी 4 इंच घेतली आहे. तर इथे ही सरळ लाईन आखून घेते आहे. त्यानंतर आपल्याला कॅफ हाईट टाकायची आहे. तर मी इथे कॅफ हाईट ही 2 इंच घेते आहे आणि आपल्याला
असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे आपण लहान मुलींसाठी फ्रॉक शिवतोय म्हणून मी इथे हा अंदाजे बाहीचा आकार देऊन घेते आहे। त्यानंतर आपल्याला समोरील भागाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली बाही कटिंग आहे तयार झाली आहे। तर ही कटिंग करून घेऊयात। त्यानंतर स्लीवच्या समोरच्या भागाचा आकार देऊन घ्या। तर इथे मी समोरचा भाग कटिंग करून घेते आहे। त्यानंतर आपल्याला स्लीवच्या वरचा आणि खालच्या सेंटरला नॉच देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण प्लेट टाकू तेव्हा आपल्याला सेंटर लक्षात येईल। तर अशा पद्धतीने आपलं स्लीव कटिंग झालेलं आहे। तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने फ्रॉक कटिंग कशी करायची ते बघितलं आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथं आपलं संपूर्ण कटिंग झाले आहे।